आई तुमचं नाव? बयाबाई. पूर्ण नाव? बयाबाई दादाराव लेनगुडे. ठीक आहे. सध्या तुम्ही एकत्र तुमच्या मुलांसोबत राहता का एकटं राहता? हा. म्हणजे सोबत राहतात का एकटेच राहतात? एकटे राहतात. ठीक आहे. एकूण घरात किती व्यक्ती आहेत तुमच्या? तुम्हाला एकूण मुलं किती? 5 जण आहे पण अलग अलग आहे. अच्छा. मुली? मुलगी एक नाही. ठीक आहे. सध्या तुम्ही काय करता? रोज मजुरी. रोज मजुरी. ठीक आहे. तुमच्या मालकांनी कोणत्या वर्षी आत्महत्या केली? आत्महत्या कोणत्या वर्षी केली? गेल्या वर्षी. गेल्या वर्षी. म्हणजे इसवी सन सांगा. 10 मध्ये आत्महत्या झाली. 10 मध्ये 2010. तुम्ही कोण वाटतं? सांगा किती? 20/1/2010. ठीक आहे. आपण कोण? मुलगा. लहान पोरग. आपलं नाव काय? राजी दादाराव लेनगुडे. ठीक आहे. तुम्हाला शेती किती एकर आहे? 7 एकर आहे. कोरडवाहू बागायती? नाही कोरडवाहू आहे. बोलताची नाही. ठीक आहे. किती कर्ज वगैरे घेतलं होतं का तुमच्या मालकाने हो त्याच्यावर? कर्ज होतं. किती घेतलं होतं? कर्ज काही सोसायटीचं होतं. ते तिकडलं आणि आदलाबाद कोणत्या? दोघांचं का तिघाचं होतं. अच्छा. म्हणजे सावकारी कर्ज होतं का फक्त बँकेचं होतं? सावकारी होतं आणि सोसायटीचं होतं. सावकारी, सोसायटी आणि बँकेचं तिन्ही पण होत. ठीक आहे. म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी असं तुम्हाला ते तणावग्रस्त वाटत होते का? म्हणजे पैशामुळे त्यावर्षी तुमची शेती वगैरे पिकली होती की नाही? नाही ना. शेती पाणी नाही ना. पाणी नाही. ऐन वेळेवर कापूस घेणं लागायच्या वेळेवर घाट लागायच्या वेळेवर पाणी जाते. अच्छा. पाण्याचं हे आहे आम्हाला. आत्महत्या करण्यापूर्वी म्हणजे 2-4 दिवस अगोदर तसं काही वाटलं होतं का? म्हणजे बर्डन वगैरे जास्त त्यांच्यावर? हो होतं बर्डन. आता निभत आले का होते लोकांना आहे का कर्ज आपल्यावरच आहे का? असं का जीव घेते का? असं मला पण आता सांगून काही दाखवलं नाही तेवढं. अच्छा. मग तुम्हाला शासनानं कोणी काही मदत केली का? शासनानं काही मदत वगैरे केली का? आता किशोर भाऊनच मदत केली बाबा. कोण नाही घेत देते. अच्छा. कसे 15 दिवसाले. कशा प्रकारे मदत करतात? म्हणजे मदत कोण्या प्रकारे केली? हे धान्य वगैरे. धान्य नाही. आता ते नाही भेटत आहे. म्हणजे काही रक्कम वगैरे मिळाली शासनाकडून? रक्कम तर काहीच नाही. ठीक आहे. तुम्ही निराधार योजनेमध्ये आहात? नाही संजय गांधी नाही बाप्पा. संजय गांधी निराधार? नाही. शेती आहे म्हणते देतच नाही. लगेच करून पाहिलं प्रत्येक कागद पडून आहे. वापस जाऊन आलो. अच्छा. तहसीलमध्ये. बरं. शासनानं तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काहीच भेटलं नाही बाबा. विहिरीच पाहिजे आम्हाला. काही मदत पाहिजे. मदत कोणत्या स्वरूपात? पैशाच्या स्वरूपात का? हो पैसे पाहिजे. काही झालं चिल्लर द्यायचं आहे ना कर्ज. ठीक आहे. आणि विहिरीची मदत बाहेर चांगली होती. ठीक आहे. माहिती दिली. मेहनती नाही करू आम्ही पण विहिरीची झाली पाहिजे मदत. काही थोडस कर्ज आहे लोकांचं द्यायचं जरा. निराधार तर मला काहीच नाही बाबा. निराधार 5-6 डाव जाऊन आली. कागद पडून आहे. दाखव म्हणलं तर दाखवतोय. गेले ना. ठीक आहे. तुमच्या मते तुमच्या आईचं कोणत्या प्रकारे पुनर्वसन केलं पाहिजे? पैसे वगैरे का? आता पैसे आहे ते आता आई म्हणते ते लगेच संजय निराधार म्हणते ते. आई 60 वर्षाचं काम म्हणते ते. आता काही जे पैसे आहे ते पैसे मदत पाहिजे होती. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.